राज्यभरामध्ये चर्चेत असणाऱ्या संतोष देशमुख प्रकरणाला आता 1 वर्ष होत आलंय। मात्र अद्याप संतोष देशमुख प्रकरणाच्या सुनावणीला तारीखवर तारीख मिळतेय। सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला जात नसल्याचे समोर आलंय। यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निकम यांना खडेबोल सुनावला आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून केस लढत आहेत। मात्र मागील अनेक दिवस ते केस लढण्यासाठी गेले नाहीत। यावर माध्यमांनी त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की सातत्याने तिथे तारीखवर तारीख दिली जाते म्हणून मी केस लढायला जात नाही। मला तर शंका वाटते की संतोष देशमुखांच्या केसमध्ये तारीख पे तारीख ही कोणामुळे दिली जाते हे पहिलं शोधणं गरजेचं आहे। ते खरं कोर्ट देत आहे का हे देत आहेत की हे अर्ज करून सांगतायत की आता मला जमणार नाही नंतर मला जमणार नाही, या सगळ्या गोष्टी खरं तपासणं गरजेचं आहे। कारण कोर्टाला माहिती आहे किती गंभीर प्रकरण आहे आणि त्याच्यावर जर तारीख पे तारीख चालली असेल त्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही। मी त्यांच्या भावाशी बोलून धनंजय देशमुखांशी बोलून याच्यावर पुन्हा अर्जन्सी कोर्ट करून ते मॅटर आणायला लावणार।